वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजचा दिवस आहे तिसरा ठाणे टू कन्याकुमारी आमच्या रोड ट्रिपचा. हा जो दिसतो आहे हा सनराईज आमच्या रूममधनं हॉटेल गोदावरीचं जे हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो त्या रूममधून दिसणारा हा सनराईज आहे. आजचा प्रोग्राम असा आहे की गोकर्णमधलं गोकर्ण महाबळेश्वर टेम्पल आणि महागणपती टेम्पल बघायचं. त्याच्यानंतर गोकर्ण बीच वर जायचं. तो बघितल्यानंतर पुढे मंगलोरला जाताना मुर्डेश्वरला स्टॉप घेऊन मुर्डेश्वरमध्ये साईटसीइंग करायचं. तसं बघितलं तर गोकर्ण खूपच मोठं आहे. गोकर्णला बघण्याकरता जवळजवळ 10 समुद्रकिनारे आहेत, 2-3 मोठी टेम्पल आहेत, थोडेसे केव्स पण जवळपास आहेत. त्यामुळे गोकर्णला जर येणार असाल तर गोकर्णला मिनिमम 3 ते 4 दिवस तर नक्कीच वर्थ आहेत. कारण इथूनचे समुद्रकिनारे जे आहेत ते अतिशय सुंदर समुद्रकिनारे म्हणून भारतात ओळखले जातात आणि ते बघण्याकरता तुम्हाला मिनिमम 2 ते 3 दिवस ते स्पेंड करायला लागेल. गोकर्ण महाबळेश्वर टेम्पलला बघण्याकरता सुद्धा प्रचंड अशी गर्दी असते. त्यामुळे तिथे 3 ते 4 तास तुमचे नक्कीच जातात. नंतर तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही फिरू शकता किंवा मग बोटनी 2-4 सीशोर आहेत ते बोटनीच बघायला लागतात. तर असं तुम्ही जर येणार असाल गोकर्णला तर 3-4 दिवसाचा प्लॅन नक्कीच करा. महाबळेश्वर टेम्पलला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला असा प्रकारचा ड्रेस तुम्हाला करायला लागतो. तर ते आम्ही लुंग्या पण तिथेच विकत घेतल्या आणि असा ड्रेस करून टेम्पलमध्ये गेलो. हा दिसतोय हा टेम्पलला जाण्याकरताचा रोड आहे. खूपच गर्दी असते या रोडवर. थोडक्यात या टेम्पलची कथा अशी आहे की रावणाने जेव्हा कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराची दीर्घकाळ तपश्चर्या केली आणि भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी रावणाला काय पाहिजे असे विचारले. तेव्हा रावणाने भगवान शंकराकडे आत्मलिंग मागितले. तर भगवान शंकराने त्याला ते आत्मलिंग दिले. पण त्यांनी एक अट घातली की तू जोपर्यंत श्रीलंकेला जाशील तोपर्यंत ते कुठेही जमिनीवर टेकवायचं नाही किंवा खांद्यावरनं पण घेऊन जायचं नाही. हे जेव्हा सगळ्या देवांना कळलं ब्रह्मांडामध्ये तेव्हा त्यांना कळलं की रावण याचा दुरुपयोग करू शकतो. म्हणून त्यांनी श्री गणेशाला विनंती केली की आपण ह्याच्यातनं मार्ग शोधला पाहिजे. तर श्री गणेशाने रावणाच्या मार्गावर नजर ठेवली आणि जेव्हा गुराखी म्हणून तो तिथे गेला. जेव्हा रावण थोड्याशा विश्रांतीकरता थांबला असताना त्यांनी गुराखीला सांगितलं की हे माझं आत्मलिंग थोडा वेळ सांभाळ, मी आत्ताच लगेच जाऊन येतो. तेव्हा त्या गुराखीने सांगितलं की मी थोडा वेळ सांभाळेल आणि 1, 2, 3 म्हटल्यानंतर ते तुम्ही नाही आले तर मी जमिनीवर ठेवेल. तसं त्यांनी 3 म्हटले गणपतीनी म्हणजे गुराखीनी आणि तोपर्यंत काय रावण आला नाही आणि ही शिवलिंग आत्मलिंग त्यांनी जमिनीवर ठेवलं. आणि जेव्हा रावणाला ते कळलं तेव्हा रावण खूप चिडला आणि जेव्हा त्याला कळलं की हा गुराखी श्री गणेशच आहेत तेव्हा त्यांनी त्याच्या डोक्यावर एक दगड मारला आणि त्या दगडामुळे त्या श्री गणेशाच्या डोक्यावर एक अशी खोल निर्माण झाली आणि ती खोल तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये च्या मूर्तीवर दिसते. अशी ही थोडक्यात स्टोरी आहे. पण तुम्ही जाणार असाल तर नक्कीच चांगली स्टोरी वाचून जा. हे तुम्हाला इथे खरंच एन्जॉय करता येईल. आता आम्ही आलो आहे ते गोकर्णचा मेन बीच. तसं बघितलं गोकर्णमध्ये जवळजवळ 10 अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत आणि या समुद्रकिनाऱ्याकरताच लोक मेनली गोकर्णला येतात.
आणि त्याच्याकरता 3 ते 4 दिवस तुम्ही आरामात घालवू शकता. 10 समुद्रकिनारे, 3-4 टेम्पल आणि जवळच मुर्डेश्वर आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही कोकणची 3 ते 4 दिवसाची वेकेशन टूर नक्कीच फिक्स करू शकता. हा जो समुद्र दिसतो आहे गोकर्णाचा मेन समुद्र आहे, तो 3 ते 3.5 किलोमीटर लांबीचा आहे. अतिशय स्वच्छ आणि गोल्डन सँड असलेला हा समुद्र पर्यटकांनी नेहमीच भरलेला असतो. तसेच लहान मुलाकरता इथे उंटाच्या सफारीसुद्धा ठेवलेल्या आहेत. काय काय वॉटर गेम्ससुद्धा इथे आता सध्या चालू केलेले आहेत. त्यामुळे इथून जे लहान मुलांकरता आणि मोठ्या माणसांकरता टाईमपास पण अतिशय सुरेख पद्धतीने होऊ शकतो. गोकर्णाचं ते बघितल्यानंतर, कारण आम्हाला वेळ नव्हता, आम्ही एकच दिवस थांबलो होतो, त्यामुळे आम्ही जास्त काय गोकर्ण एक्सप्लोअर करू शकलो नाही. गोकर्ण मी पुढे निघालो ते मुर्डेश्वरला. मुर्डेश्वर हे गोकर्णपासून साधारण 75 to 80 किलोमीटर्स आहे आणि रस्ता छान असल्यामुळे तो 1.5 तासात आम्ही मुर्डेश्वरला पोचलो. गोकर्ण आणि मुर्डेश्वर ही 2 जी शहरं आहेत ही अतिशय सुरेख अशी बघण्याच्या दृष्टीने, पर्यटकांच्या दृष्टीने फार महत्त्वाची अशी शहरं आहेत. आणि बहुतेक सगळे पर्यटक कोस्टल कोकण जेव्हा करतात, कोस्टल कर्नाटक जेव्हा करतात, तेव्हा ह्या 2 शहरांना आवर्जून अशी भेट देतात. आता आपण निघालो आहे मुर्डेश्वर. मुर्डेश्वरसुद्धा मेन हायवेपासून साधारण 2.5 किलोमीटर राईट हँड साईडला तुम्हाला वळायला लागतं. आणि तिथे तुम्ही गेल्यानंतर बघाल शूटिंगमध्ये येतं शिवजीची मोठीच्या मोठी अशी मूर्ती आहे. शिरानी केले राज गोपुर आहे. शेअर नाही करता येणार तुला कोणाला डायरेक्ट असं. तर आपण हे बघूच. आता रस्त्याने जाताना सुद्धा फार सिनिक असा व्ह्यू दोन्ही साईडला होता. हे आहे मुर्डेश्वर. तुम्हाला दिसेल ती समुद्राच्या पासून थोडंसं आतमध्येच असं आहे आणि त्या मुर्डेश्वरला तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढला आहे. त्यामुळे मुर्डेश्वरचं लोकेशन ही अतिशय उत्कृष्ट लोकेशन समजलं जातं. ही जी दिसते ही शिवजीची टेम्पल मूर्ती आहे. ही साधारण 123 फीट उंचीची आहे आणि जगातली सेकंड हाय उंचीची ही शिवजीची मूर्ती समजली जाते. हे आहे राजगोपुरा. गोपुरा म्हटलं तर हा एंट्रन्स, मंदिराचा एंट्रन्स असं समजलं जातं. आणि हा गोपुरा मला वाटतं भारतात का जगामध्ये सर्वात उंच असा गोपुरा आहे. 20 फ्लोअर उंचीचा हा गोपुरा आहे. आणि आतमध्ये या गोपुरामध्ये लिफ्ट आहे, ती तुम्हाला 18व्या फ्लोअरपर्यंत घेऊन जातं. आणि 8व्या फ्लोअरवर व्ह्यूइंग गॅलरीसुद्धा या गोपुरामध्ये आहे. दुपारी 12 ते 3 हा गोपुराची लिफ्ट बंद असते. त्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्कीच तसं टायमिंग ॲडजस्ट करूनच या. ह्या शिवजीची जी शिवाची जी मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि फार दूरवरून तुम्हाला ती बघता येते. या शिवजीच्या टेम्पल, तिथे खाली टेम्पल आहे, ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. ही शंकराची जी मूर्ती आहे ती खरंच इतकी सुंदर असू शकते असा विश्वासच बसू शकत नाही. वरतून पायऱ्यांवरून तुम्ही त्या मूर्तीच्या जवळ जाऊन तिथे असलेलं एक टेम्पलमध्ये जाऊन शंकराचं दर्शनसुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्याच बाजूला एक केव आहे आणि त्या केवमध्ये ही जी पौराणिक कथा आहे रावण आणि भगवान शंकराची, त्याचं निरनिराळ्या स्टॅच्यूंनी असं वर्णन केलेलं आहे. आपण ते सुद्धा आतमध्ये जाऊन बघूच या. पण तोपर्यंत बघा ही किती सुंदर अशी मूर्ती आहे. बॅकग्राऊंडला राजगोपुरा दिसतोय आणि हा जो दिसतोय समोर
हा मुर्डेश्वरचा सी शोअर आहे बीच. अतिशय सुंदर असा हा मुर्डेश्वरचा बीच आहे. भरपूर पर्यटक या बीचवर येत असतात. त्यामुळे मुर्डेश्वरला सुद्धा एक दिवस तर नक्कीच राहण्यासारखी अशी ही जागा आहे. मुर्डेश्वरला येण्याकरता तुम्ही ट्रेननी सुद्धा येऊ शकता. जवळच मुर्डेश्वरचं ट्रेन स्टेशन आहे आणि तिथून रिक्षाने तुम्ही या स्पॉटपर्यंत येऊ शकता. RNS तिथे एक रेसिडेन्सी आहे. ते सुद्धा हॉटेल अतिशय सुंदर लोकेशनमध्ये वसलेलं आहे. आणि असं म्हटलं आणि मुर्डेश्वर हे रामा नागप्पा शेट्टी नावाच्या बिझनेसमननी स्थापन केलेलं असं हे गाव आहे. आणि तिथे म्हणून ते ओळखलं तर RNS म्हणून. RNSचं जे ॲकोमोडेशन आहे त्याचं बुकिंगसुद्धा तुम्ही ॲडव्हान्स नक्कीच करून जा. कारण तुमच्या रूममधनं जो व्ह्यू दिसतो मुर्डेश्वर बीचचा किंवा अरेबियन सीचा सनसेट अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे मुर्डेश्वरला तुम्ही नक्कीच एक दिवस राहायचा प्रयत्न करा आणि RNS रेसिडेन्सीमध्येच बुकिंग करा. हा बघा राजगोपुर आणि त्या बॅकग्राऊंडला असतो तो बीच. आणि ही जी आहे ही केव आहे. मला वाटतं 10 ते 20 का 30 रुपये याचं तिकीट आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं कॉमेंट्री पण चालू असते. आणि जी आपण पौराणिक कथा मी तुम्हाला पहिली सांगितली थोडक्यात त्याचीच ही सगळी कहाणी इथे या स्टॅच्यूच्या रूपाने तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. आतमध्ये कॉमेंट्री पण चालू असते. हा सुंदर असं हे केलेले आहे. एक 5 ते 7 मिनटात तुम्ही एका एंट्रन्स टू एंडपर्यंत चालू शकता. रावण आणि भगवान शंकराचं ही जी कथा आहे इथे व्यवस्थित अशी एक्सप्लेन केलेली आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गोकर्ण किंवा मुर्डेश्वरला येणार असाल तर इथूनचे जरा थोडीशी माहिती वाचून जा. म्हणजे तुम्ही जेव्हा पर्यटक म्हणून याल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि इंटरेस्टसुद्धा वाढेल बघण्याकरता. राजगोपुरासुद्धा नक्कीच जा. बघा किती सुंदर असं हा देखावा निर्माण केलेला आहे या लोकांनी. खूप गर्दी असते हे बघण्याकरता. किती छान आहे. गोकर्ण आणि मुर्डेश्वर ही 2 शहरं अगदी जवळजवळ आहेत. त्यामुळे बरीचशी लोक जी गोव्याला येतात ती गोकर्णाला एक दिवस गोकर्णात किंवा 2 दिवस गोकर्ण राहतात. पुढे मुर्डेश्वरला एक दिवस येतात. असं कोस्टल कर्नाटकाची ट्रिप चालू करतात. इथून जवळ पण जोग फॉलसुद्धा आहेत. कोस्टल कर्नाटकाची ट्रिप नक्कीच एक 8 ते 10 दिवसाची करता येण्यासारखी आहे. बरेचसे ट्रॅव्हल कंपनीज कोस्टल कर्नाटका करतात. ते बघा किती सुरेख ते दाखवलेलं आहे. हा बघा हा बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसणारा हा व्ह्यू आहे. किंवा केवळमधून तुम्ही बाहेर येता काय सुंदर असा व्ह्यू आहे. मागे दिसतोय तो मुर्डेश्वरचा बीच आहे. खूपच पर्यटक दरवर्षी व्हिजिट करतात. आणि येण्याचं चांगलं हे म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी
महिन्यात तुम्ही जर आले तर वेदर अतिशय प्लेझंट असते. पण नंतर मे महिन्यात आणि साधारण एप्रिलनंतर इथे लोकांनी सांगितलं की हीट भयंकर असते. त्यामुळे जरा दुपारी फारच उन्हाचा त्रास होतो. बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे तुम्ही इथे केव बघू शकता. शिवजीचं टेम्पल आहे, शंकराचं टेम्पल आहे. नंतर राजगोपुराला 18व्या फ्लोअरला जी लिफ्ट आहे त्या लिफ्टनी तुम्ही जाऊ शकता. त्याला काहीतरी एंट्रन्स फी आहे आणि ती 18व्या फ्लोअरवरनं तुम्हाला मुर्डेश्वराचं शहराचं बीच किंवा अरेबियन सीचं अतिशय सुंदर असं दर्शन होतं. आम्हाला वेळ कमी असल्यामुळे आम्ही तिथे फक्त 3 ते 4 तासच काढले आणि मग पुढे मंगलोरच्या दिशेने आम्ही निघालो. कारण आमचं टूरचं ऑब्जेक्टिव्ह होतं लास्ट डेस्टिनेशन कन्याकुमारी. वाटेत तुम्हाला असे सुंदर असे सिनिक व्ह्यू दिसतात. हे कोस्टल कर्नाटक आहे आणि वाटेमध्ये मग आम्ही एका ठिकाणी लंच ब्रेक घेतला रस्त्यावर थांबून. शैलेशनी ठेपले आणले होते. ठेपले, चटणी, त्याच्याबरोबर लोणचं असं एका मस्त की सावलीत, झाडाच्या सावलीत बसून रस्त्यावरच आम्ही आमचा लंच घेतला. यावेळी ही बघा ही चटणी दिसते. शैलेशच्या मिसेसनी हे करून दिलं होतं आम्हाला. सुरेख असे ठेपले होते. त्याच्याबरोबर चटणी आणि लोणचं तर एकदम मस्त लागत होतं. हा बाजूने दिसतोय हा नॅशनल हायवे आहे. हा बघा नॅशनल हायवे जातोय हा बाजूनी. जेवण आमचं लंच झालेलं आहे. आता परत पुढे निघण्याची तयारी सुरू झालेली आहे. आम्ही फारच लवकर मंगलोरच्या जवळ पोचलो होतो. त्यामुळे ठरवलं की मंगलोरला हॉल्ट न घेता मंगलोरच्या पुढचं जे गाव आहे हे बघा सगळे ठेपले. असं पण कधी वर्किंग लंच त्याला म्हणतात. हे सगळे फोटो आहेत. तर सांगतो की मंगलोरला न थांबता कासारगोड म्हणून एक मंगलोरपासून पुढचं जे गाव आहे तिकडे आम्ही थांबणार आहोत. आणि हे जे दिसते हे हायवे कॅसल म्हणून आम्हाला जे हॉटेल मिळालं होतं ऑन द वे. असे बऱ्यापैकी हॉटेल होतं. कारण ते ऑन द हायवेवरच असल्यामुळे आम्ही हे प्रिफर केलं. क्रिसमस पण जवळ आल्यामुळे ते डेकोरेशन होतं. असा होता आमचा तिसरा दिवस. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आता भेटूया 4थ्या दिवसाला. तो व्हिडिओ येईल तोपर्यंत थँक्स. बाय बाय.